नमस्कार मित्रांनो, राईड केलं मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज परत एकदा आलो आहे वस्ती अकॅडमी शोरूम मध्ये. तर तुम्ही पाठीमागे तुम्हाला कळलं असेल तर मित्रांनो, आज दोन गाड्यांचे कंपनी आणले ते तुम्हाला समोर दिसत आहे. त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो सांगू इच्छितो की मी KTM ड्यूक 250चा डिटेल रिव्ह्यू, लॉन्चिंग व्हिडिओ आणि 390चे व्हिडिओ पण केलेले आहेत. तुम्ही त्यांना खूप चांगली साथ दिली, असेच पुढे साथ देत राहा मित्रांनो. आणि लाईक कमेंट नक्कीच करा मित्रांनो. तर आज आपण कंपॅरिझन घेऊन आलो आहे विथ पिलेन 250 हक्सॉन वर्सेस शॉर्ट पिलेन 250 कंपॅरिझन आणला आहे. तर तुम्ही नक्कीच बघा मित्रांनो शेवटपर्यंत. तुम्हाला मी यांची प्राइस आणि फीचर पण सांगणार, काय डिफरन्स आले ते सुद्धा सांगणार. मित्रांनो, सगळं पण आपण स्टार्ट करूया की वरून. तर की मध्ये पण खूप सारे चेंजेस केले आहेत. तर मी कॅमेरा जवळ तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे की मध्ये खूपच चेंज केलं आहे. ही न्यू आणि ही गोल्ड आहे. पूर्ण की चेंज केले मित्रांनो, थोडेफार नाही पूर्ण चेंज केले आहे. तर मित्रांनो, सगळं पण आपण चेंज बघतो. हेडलाईट तुम्ही बघू शकता. डिफॉल्ट प्लॅन हेडलाईट असा राऊंड मध्ये हेडलाईट आहे. तुला ऑन करून दाखवतो. हे साईडला आहे ते DRL दिलेले आहेत वरती आणि खालती. तसंच जर न्यू मध्ये आपण बघूया तर याच्यामध्ये DRL जे आहे ते खालती दिलेलं आहे. तो एकदम कमी विजिबल आहे. बघा तुम्ही, दिसत नाही, फार कमी दिसतो. आणि साईडला अशी रिंग अशी प्रोव्हाइड केली आहे. दोघांना LED हेडलाईट दिलेले आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे कंपनीने. डिस्प्लेवरती येतो तर बघू शकता तुम्ही, इकडे राऊंड अशी डिस्प्ले दिलेली आहे. ओल्ड मध्ये शॉर्ट पिलेन ओल्ड मध्ये राऊंड अशी डिस्प्ले दिलेली आहे. खूप छोटीशी आणि सुंदर दिसते. अशी हक्सॉनची ब्रँडिंग येते. आणि इकडे हा इंडिकेटर, इकडे न्यूट्रल वगैरे सगळं दिलेलं आहे. स्विच ऑन करूया तुम्हाला इकडे न्यूट्रल लाईट दिसेल, इंजिन लाईट दिसेल, ABG लाईट दिसणार. आणि जर न्यू कडे आपण आलो तर न्यू मध्ये खूप सारे चेंजेस केले आहेत. तो एकदा पूर्ण मीटर कन्सोल चेंज केलेला आहे. हक्सॉनची ब्रँडिंग आली. 5 इंच HD डिस्प्ले दिलेला आहे. इकडे इंजिन लाईट आली, न्यूट्रल इंडिकेटर आलं, ABS हे आलं. आणि असं तसं याच्या मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की 2024 मॉडेल मध्ये क्विक शिफ्टर प्लस आहे, सुपर मोठो ABS आहे, टाइप सी चार्जिंग पोर्ट दिलेला आहे. ह्याच्यात ब्लिंकर तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे कंपनीने. आणि तसेच सुपर मोठो ABS पण प्रोव्हाइड केलेला आहे. 2 मोड प्रोव्हाइड केलेला आहे, एक रोड मोड आणि एक सुपर मोठो मोड प्रोव्हाइड केलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पूर्ण जे आहे मीटर कंसोल पूर्ण चेंज केलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण शॉकअप कडे येतो. साईड डाऊन फॉक दिलेले आहेत, 43 mm चे शॉकअप दिलेले आहेत. दोघांना सेम शॉकअप दिलेले आहे. मडगाळकडे येतो तर बघू शकता तुम्ही, हा जुना मडगाळ असा होता. नवीन मध्ये पूर्ण मडगाळ चेंज केला आहे. एरोडायनामिक लुक असा प्रोव्हाइड केलेला आहे. जसं इंडिकेटर मध्ये येतो, इंडिकेटर मध्ये सेम आहे. पण KTMच्या मुकाबले हक्सॉनची इंडिकेटर खूपच चांगली, विजिबिलिटी खूप चांगली आहे आणि खूप असं ब्राईट आहे. म्हणजे उजेड खूप चांगला येतं ह्यांचं. तर मित्रांनो, खालती होतात तर टायर मध्ये पण दोघं सेमच आहे. MRF FC उंच टायर वापरले गेलेले आहेत कंपनीने. तसेच अलॉय व्हील्स पण सेम आहेत. थोडेफार अलॉय व्हील मध्ये चेंज केलेले आहेत मित्रांनो कंपनीने. खूप काही चेंज केले अलॉय व्हील मध्ये पण. डिस्क तुम्ही बघू शकता, जी न्यूची डिस्क आहे ती राईट साईडला आहे आणि जी ओल्डची डिस्क आहे ती लेफ्ट साईडला आहे. दोघांमध्ये मित्रांनो ड्युअल चॅनल ABS येतो, नवीन मध्ये पण आणि जुन्यामध्ये पण. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तसं जर मी इंजिन कडे येतो
तर मित्रांनो 249 सीसीचा इंजिन आहे, जो पॉवर प्रोड्यूस करतो जो 31 PSI ची, आणि तसंच जर टॉर्क बघितला तर 25 mm चा टॉर्क जनरेट करतो. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता इंजिनच्या खालती अंडरबेली एक्झॉस्ट दिलेला आहे, ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि तसेच ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन पण दिलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण ओल्ड वाली इंजिन व्हेरिएशन कडे येऊया. याच्यामध्ये आपल्याला काय काय चेंज दिलेले आहेत. तर मित्रांनो याचा जो आहे 248.80 सीसीचा इंजिन दिलेला आहे. तसंच तो पॉवर जो आहे 31 PSI ची पॉवर जनरेट करतो, सेम आहे मित्रांनो. पण टॉर्क मध्ये चेंज केला आहे. टॉर्क जो याचा जो 23 NM चा टॉर्क आहे, तर त्याचा 2 पॉईंट टॉर्क वाढवला गेला आहे. आणि बघू शकता तुम्ही एक्झॉस्ट जो आहे तो साइड माउंटेड एक्झॉस्ट आहे, साइडला एक्झॉस्ट दिलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो जर आपण टँक कॅपॅसिटीची गोष्ट करूया, टँक कॅपॅसिटी ही खूप इम्पॉर्टंट आहे एका रायडरसाठी. हिची जी टँक कॅपॅसिटी आहे ती 13.5 लिटर आहे, आणि ओल्डची जी टँक आहे ती 9.5 लिटर आहे. खूप चांगली गोष्ट आहे. तर मी कॅमेरा जवळ तुम्हाला दाखवू इच्छितो की इकडे जो हे दिलेलं आहे टँक बॅग ठेवला, एक चांगलीशी टँक प्रोटेक्शन दिलेलं आहे. प्लस तुम्ही याच्यावर टँक बॅग पण देऊ शकता. तर मित्रांनो आपण हँडल बार कडे येऊया. तर असा हँडल बार दिलेला आहे, जो खूप चांगला दिसतो. या साईडने बघूया कॅमेराचा मित्रांनो, अशा हँडल बार दिलेला आहे. तर मित्रांनो जर आपण जर 250 वर आलो, हसना 250 न्यू, तर याच्यावर बघा तुम्ही KTM Duke 250 हँडल बार सेम डिट्टो. तसंच ओरे मेनू दिलेला आहे, हॅझार्ड ब्लिंकर तुम्हाला दिलेला आहे. तर मी तुम्हाला हॅझार्ड ब्लिंकर ऑन करून दाखवतो. तर सेम फीचर हा KTM Duke 250 मध्ये दिलेला आहे हॅझार्ड ब्लिंकिंगचा. जर मी की ऑफ करतो तरी पण मित्रांनो हे ऑन असतं. तर मी तुम्हाला की ऑफ करून काढून दाखवतो. माझ्या हाताने की आहे तरी ह्याचा ब्लिंकर ऑन आहे. तर हा फीचर खूप चांगला आहे. हा फीचर तुम्हाला KTM 250 मध्ये दिलेला आहे. जर तुम्ही मला 250चा इन डिटेल व्हिडिओ नाही बघितला तर तुम्ही जाऊन बघा मित्रांनो. मी तुम्हाला आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देणार, तर तुम्ही तो जाऊन नक्कीच बघा. तर मित्रांनो आपल्याला आता हॅझार्ड ऑफ करूया. आणि तसंच जर मित्रांनो आपण सीटकडे आलो, तर ओल्डची जी सीट आहे ती स्पीड सीट आहे. बघा तुम्ही 2 भागामध्ये डिवाइड केलेली आहे, अशी काही ही सीट आहे. आणि त्याची जर गोष्ट करूया तर सीट हाईट जी आहे ती 800 mm ची आहे. तर मित्रांनो नवीन हस्कना 250 कडे येऊया. तर हिची सीट आहे, खूप मोठी सीट दिलेली आहे, आणि विथची ब्रँडिंग दिलेली आहे. पण तुम्हाला ग्रॅब पण दिलेला आहे, तिकडे पण तुम्हाला ग्रॅब येतात, पण ज्यांची गाडी त्यांनी लावली नाही. तर तुम्ही खूप मोठी सीट आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे रायडरला बसायला किंवा पिलेला मला दोघांना नाही. पण हिची जी हाईट आहे ती हाईट कमी केली आहे मित्रांनो. तर 820 mm ची हाईट केली आहे. तसंच ह्याची जो ग्राउंड क्लिअरन्स आहे, तर ग्राउंड क्लिअरन्स आपण बघूया 170 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. आणि तिचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे मित्रांनो तो 160 mm चा ग्राउंड क्लिअरन्स आहे. तर ग्राउंड क्लिअरन्स मध्ये फार हा डिफरन्स दिलेला आहे मित्रांनो. ग्राउंड क्लिअरन्स डिफरन्स का दिलेला आहे, कारण की इकडे जो आहे तो साइड माउंटेड हे दिलेला आहे, शॉकअपचं दिलेला आहे, आणि बाणा सिंगम दिलेला आहे. त्याच्यामुळे हाईट कमी झाली आहे. आणि ह्याच्यामध्ये जो शॉकअपसर आहे तो आहे सेंटर माउंटेड मोनोशॉक शॉकअपसर दिलेला आहे, जो 10 टाइम ऍडजस्टेबल आहे. त्याच्यामुळे याच्या हाईट सीट एवढी होती मित्रांनो. तर तसंच मित्रांनो तुम्हाला वेट मध्ये पण डिफरन्स भेटतं. आज पुन्हा 250चा जो वेट आहे तो 163.8 kg आहे, आणि ओल्डचा जो वेट आहे तो 153 kg चा वेट आहे. तर मित्रांनो डिक साईजची आपण गोष्ट करूया तर समोरची डिक साईज आहे ती 320 mm ची डिक साईज आहे. ती दोघांमध्ये सेम दिलेला आहे. आणि जर आपण हस्कना 250 ची मी गोष्ट करतो तर पाठीमागची डिक साईज आहे ती 240 mm ची डिक साईज आहे. पण जुन्या जी शॉर्ट प्लॅन आहे त्याच्यामध्ये 230 mm ची डिक साईज दिलेली आहे. 10 mm च्या दोघांमध्ये डिफरन्स दिलेला आहे. आता मित्रांनो जर आपण प्राइस कडे येऊया, तर हिची जी ऑनरोड प्राइस होती त्यावेळेला ही लॉन्च झाली, तर मित्रांनो ही झाली 2020 मध्ये लॉन्च झाली आहे, आणि ही 2024 मध्ये लॉन्च झाली आहे. तर जुनीची शॉर्ट रेंजची प्राइस होती 2,65,000 होती, आणि नवीनची जी प्राइस आहे 2,59,000 रुपये आहे मित्रांनो. ऑन रोड दोघांची प्राइस आहे. ही तर तुम्हाला अवेलेबल होणार नाही, कारण की ही डिस्कंटिन्यू झाली आहे. पण ही तुम्हाला अवेलेबल होईल वसिकेटिव्ह शोरूम मध्ये. तर तुम्हाला इन्क्वायरी पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता. खाली नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे, ती व्हिजिट करू शकता. टेस्ट ड्राइव्ह सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही ती घेऊ शकता. मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो जाता मी थँक्स म्हणू इच्छितो वसिकेटिव्ह शोरूमला, तसंच अमोल सरांना, आणि ज्यांनी आम्हाला ही गाडी प्रोव्हाइड करून दिली शॉर्ट पिलन अंजली सर, त्यांना पण थँक्स म्हणू इच्छितो. जर ते व्हिडिओ बघतात तर थँक्स अंजली सर. तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. तुम्हाला सांगू इच्छितो की ह्याच्यानंतर जो आहे तो हस्कना 250चा न्यू मॉडेल 2024 मॉडेलचा ह्याचा पण इन डिटेल रिव्ह्यू येणार आहे. या व्हिडिओ नंतर तुम्ही नक्कीच पहा मित्रांनो. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच जर तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो नसेल केला तर इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करा, तिकडे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळतील. तर मित्रांनो जाता आपण एक्झॉस्ट नोट ऐकूया. तर ही आहे शॉर्ट पिलन, पहिला आपण हिचा एक्झॉस्ट नोट ऐकणार आहोत. तर मित्रांनो ते पण आम्ही बाईक ऑन करून देतो. त्यांना किल स्विच ऑफ स्टँड वरती पण. तर मित्रांनो स्टार्टिंगचा एक्झॉस्ट सुरुवात होतो त्यावेळेला. तर मित्रांनो आता मी रेव करतोय बघा तुम्ही. हा जो होता तो 4000 RPM मध्ये होता मित्रांनो, आता 6000 RPM मध्ये तो हा 6000 RPM मध्ये वरती आहे. तर मित्रांनो एक्झॉस्ट कसा मला कळणार नक्की सांगा मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण हस्कना 250चा एक्झॉस्ट ऐकणार आहोत.
गाडी ऑन करूया स्टँड वरती, स्विच ऑन. तर मित्रांनो आपण स्टार्ट करूया. तर हा होता इनिशियल स्टार्ट. तर मित्रांनो हा होता 14 RPM वरती रेव, हा होता 16 RPM वरती रेव. तर मित्रांनो हा होता 14 RPM वरती रेव. तर तुम्हाला कसा आवडला मित्रांनो नक्कीच सांगा. एक्झॉस्ट नोट कशा आवडले दोघांपैकी मला कमेंट नक्की सांगा. मला तर मित्रांनो ओडा शॉर्ट एक्झॉस्ट नोट खूप आवडला. एवढं होतं आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असं सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि शेअर करा ज्यांना हसवाचे लवर आहेत त्यांना आणि विचपिलांचे लवर आहेत त्यांना. तर मित्रांनो एवढं होतं मित्रांनो. तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो.